खानदेश, जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपले सचिन दादा कुमावत हे बिग बॉसमध्ये गेलेत. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते खानदेशांच्या नावावरती वर गेलेत आणि तिथं बिग बॉसमध्ये खानदेशाचं नाव घेत नाही आहे. ते वारंवार म्हणतायत की महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र बघतोय. तर मला तर तसं काही वाटत नाही आहे, कारण की मी भरपूरसे एपिसोड पाहिले, त्यांचे बघितले. त्यांनी खानदेशाचं भरपूर वेळेस नाव घेतलं आहे आणि तुम्ही त्यांची एंट्री पण बघू शकता. बघा. तर तुम्ही बघितलं. आता तुम्ही असं नाही की त्यांनी फक्त एंट्रीलाच खानदेशाचं नाव घेतलं आहे. त्यांनी खानदेशाचे बरेचसे गाणे व खानदेशी भाषा, आयराणी भाषा, ती पण बऱ्याच वेळा तिथे यूज केली आहे. माले जमीराईंना बोलायले. जमीराईना आणि मी उत्सुक होतो तुमना आवाज माहीन आयराने ऐकाले. आज मना असा कान धन्य व्हायना. मले भी शिकानीशी आयराणी. तुला आवडेल तुमले, मी भी तुमकडून शिकस. पण तुमल्या असं वाटी राहीन मला तुमले बी प्रॉपर ही राहीन डायरेक्ट. शिकानी गरज नाही वाटी राहीन अशी. हा प्रॉपर बोली राहीनात. आता बिग बॉसने सुद्धा आयराणीमध्ये बोलून सण आपल्या खानदेशाचं नाव वरती नेलंय आणि बरेच लोक म्हणतायत की ते आपल्या खानदेशाचं नाव घेत नाहीये. सचिन कुमावत तिथं बिग बॉसमध्ये खानदेशचं नाव घेत नाहीये आणि ते जरी कोणाच्या नावाने वरती आले असतील तो त्यांचा पर्सनल विषय. पण मला तर नाही वाटत की सचिन दादा त्यांचा स्वार्थ बघताय. ते घेत आहेत, ते तिथं खानदेशाच्या नावानेच मोठे होत आहेत आणि खानदेशाचं नाव मोठं करताय. हे तुम्ही पण समजून घ्या, मी पण समजून घेतो आणि जास्तीत जास्त त्यांना वोट करा. कारण की असे भरपूर व्हिडिओ येत आहेत त्यांच्या नावाखालती. तर तुम्ही ते बघू नका. आज काही झालं तर ती आपली आन बान शानच म्हणल्या जाईन खानदेशाची. तर तुम्ही त्यांना भरभरून वोट करा, कोणाच्या नांदी लागू नका आणि आपल्या खानदेशाचं नाव अजून टॉपला न्या, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रात ही सुद्धा ओळखलं गेलं पाहिजे. तर जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र.